लातूर जिल्ह्याच्या औसा शहरातील एका वेल फॅमिलीमध्ये वाढलेले आणि घडलेले शिवशंकर बबरुवान जाधव हे लहानपणापासूनच अभ्यासू होते. त्यांच्या वडिलांना 5 भाऊ होते. खूप मोठा वाडा आणि त्यामध्ये हे मोठं कुटुंब. वडिलांना शासकीय नोकरी आणि चुलत्यांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या नोकऱ्या होत्या. यामुळे घरामध्ये चांगले वातावरण होते. जवळपास 20-22 बहीण भावंड एकत्र असायची. त्यांच्यावर चांगले संस्कार केले गेले. शिवशंकर जाधव यांची प्राथमिक शाळा खूप नावाजलेली होती. कॉपीमुक्त होती. मुख्याध्यापक जळकोटे सर यांच्यामुळे तेथील वातावरण शिस्तप्रिय होते. अशा वातावरणात त्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम झाला आणि म्हणूनच ते आदर्श शिक्षक म्हणून नावाजले गेलेले आहेत. केज तालुक्यातील येवता जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमिक शाळेमध्ये ते इंग्रजी विषयाचे तज्ज्ञ शिक्षक म्हणून परिचित आहेत. मोठे ज्ञानी आणि गुणी असलेले हे शिवशंकर जाधव विद्यार्थ्यांना दाबदडप किंवा छडी मारून कधीच शिकवत नाहीत, तर त्यांच्याशी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शिकवतात. यामुळे ते विद्यार्थीप्रिय आणि पालकप्रिय झालेले आहेत. अधिकचे काम करून अधिकचे क्लास घेऊन ते विद्यार्थ्यांना यशस्वी करतात. यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना मागील काळातही पुरस्कार मिळालेले आहेत व यावर्षी देखील राष्ट्राचे निर्माते हा रोटरी क्लब ऑफ केजचा मानाचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. म्हणून त्यानिमित्ताने आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow and spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. One more stanza. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby of sleepy children long ago. Trees are the kindest things I know. Trees are the kindest things I know. They do not harm, they simply grow. मारो दिल पन केटलूं पागल छे, ये प्रेम तने बहु कर तू रे. If you are doing your job very well, seriously, you don't need to salute anyone. असं म्हणतात की तुम्ही तुमचं काम जर मनातून करत असाल, मन लावून करत असाल, तर कोणासमोर या ठिकाणी सॅल्यूट करायची गरज नाही. म्हणजे तात्पर्य काय की आपलं काम हे नीट करावं, तर निश्चितपणे समाजाचं, लेकरांचं, विद्यार्थ्यांचं नीट होतं. कारण नीट शिकवल्यानंतरच लेकरंसुद्धा भविष्यामध्ये नीट पास होतात आणि आयुष्यभर नीटपणे कामं करणारे, नीटपणे शिकवणारे आणि विद्यार्थ्यांना नीटपणे आलंच पाहिजे यासाठी अट्टहास करणारे बीड जिल्हा केज तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येवता या शाळेतील सन्माननीय विद्यार्थीप्रिय इंग्रजी विषयाचे शिक्षक शिवशंकर बबरुवान जाधव सर आज या मुलाखतीच्या अनुषंगाने जाधव सरांचा आजवरचा जीवन प्रवास, त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने राष्ट्राचे शिल्पकार हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा या ठिकाणी क्लबने गौरव केलेला आहे. त्या पुरस्काराच्या अनुषंगाने सरांची प्रतिक्रिया, त्यांची शिकवण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी आज आपल्याला पाहायच्या आहेत. त्यांना काही प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. सर, या ठिकाणी सर्वात प्रथम मला अगदी विचारून घ्यावं असं वाटतं की नुकताच रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने राष्ट्राचे शिल्पकार, नेशन बिल्डर हे की नाही, एक आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन आपला सन्मान केलेला आहे, गौरव केलेला आहे. तर या पुरस्काराच्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया, काय सांगाल? नमस्कार. नक्कीच सर, रोटरी क्लब ऑफ केज यांनी 2021 राष्ट्राचा निर्माता
आदर्श शिक्षक पुरस्कार हा घोषित केला. मन आनंदित झालं. 2012 मध्येही यांनी हाच पुरस्कार दिलेला होता. दुसऱ्यांदा हा पुरस्कार मिळतो आहे. कामाची पावती म्हणून मी या पुरस्काराकडे पाहिन, त्याचबरोबर एक जबाबदारी म्हणून पण पाहिन. ज्या पद्धतीनं आजवर काम केलेलं आहे, अगदी दुपटीच्या जबाबदारीनं येणाऱ्या भावी आयुष्यामध्येही काम करेन. आणि रोटरी क्लब ऑफ केज, विशेषतः आपले हनुमंतजी भोसले सर यांचा मी ऋणी राहीन. आणि रोटरी क्लब ऑफ केज यांना मी आश्वासन देतो, वचन देतो की नक्कीच जे शिक्षकाचं काम आहे विद्यार्थी घडवण्याचं, ते येणाऱ्या भावी आयुष्यामध्येही अशाच पद्धतीनं चालू राहील. यू आर रिअली बिल्डर सर. कारण मी बिल्डर यासाठी म्हटलं की जो बांधणी चांगली करतो आणि जेव्हा शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्याच्या भविष्याची आपण बांधणी चांगली करतो तेव्हाच राष्ट्र उभा राहतं. आणि हे पुण्याचं काम आपण आज करत आहात. निश्चितपणे याचा आम्हाला गौरव आहे. सर, विचारायचं वाटतं की कुठलाही पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा अनेकांच्या भावना असतात, काही लोकांच्या प्रतिक्रिया असतात. तसं हा पुरस्कार जो तुम्हाला देऊन गौरव केलेला आहे, तर हा पुरस्कार आपण कोणाला समर्पित करू इच्छिता? वा, सुंदर. खरं तर हा पुरस्कार मिळाला आणि त्याच दिवशी माझ्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिलं सर. लहानपणापासून ते आजपर्यंत शिक्षक बनण्याचं आणि आज कार्यरत आहे शिक्षक म्हणून, यामध्ये खाली जमणार नाही तर 100% वाटा जे उचलणारे लोक आहेत, त्यामध्ये सर्वप्रथम माझं घर, माझे आई वडील ज्यांनी मला घडवलं. कारण घरामध्ये मी मोठं अपत्य आहे, त्यामुळे आई वडिलांचं सगळं लक्ष माझ्यावर असायचं. मग प्रामाणिकपणे कष्ट कसं करायची ही सवय आई वडिलांकडून मला मिळाली. आणि त्याच धर्तीवरती जेव्हा मी शाळेमध्ये शिकलो, तेव्हा मला शिकवणारे जे माझे गुरु होते, प्राथमिकपासून माध्यमिकपर्यंत ते सिनियर कॉलेजपर्यंत, आजही त्या सरांचा मी खूप ऋणी आहे. कारण मी जे घडलेलो आहे ते माझ्या गुरूंमुळे घडलेलो आहे. उदाहरणार्थ सगरे सर असतील, कापसे सर असतील, फुलमाळी सरांनी खरं माझ्या शिक्षकी पणाला बाहेर आणला. जेव्हा मी BEd केलो सर, तेव्हा त्यांनी खरं ट्युशनची बांधणी त्यांनी करून दिली आणि स्टेज निर्माण करून दिलं. आजही त्या सरांचा मी खूप ऋणी आहे. त्याचबरोबर आमचे मुरगे सर असतील, ज्यांनी मला स्वतः स्वयं अध्ययनातनं कसं शिकायचं हा गुण मी जो आज माझ्या विद्यार्थ्यांना देतोय की तुम्ही सेल्फ स्टडी करा, हा गुण त्यांच्याकडून आलेला आहे. माझे प्रत्येक गुण, माझे सगळ्यात आदर्श मुख्याध्यापक असलेले माझ्या शाळेतले मुख्याध्यापक, मला शिकवलेले मुख्याध्यापक शांतीरप्पा जळकोटे सर, यांना मी आदर्श डोळ्यासमोर ठेवतो आणि पुढील वाटचाल शिक्षक म्हणून पण मी तशीच करतो आहे. त्याचबरोबर सिनियर कॉलेजला गेल्यानंतर आमचे पांडुरंग आचोले सर असतील, मनसूर अली इनामदार सर असतील, सय्यद निसार सर असतील, ज्यांनी मला एका विद्यार्थ्यासारखं, मित्रासारखं ज्ञान दिलं, शिकवलं, घडवलं. आणि तीच क्वालिटी मी माझ्यामध्ये आणली शिकण्याची. आणि इथपर्यंतचा वाटचाल त्यांच्यामुळेच घडलेला आहे. त्यामुळं मी हा पुरस्कार 2012चा पण म्हणेन. त्याचबरोबर माझी मित्र कंपनी सगळ्यात महत्त्वाची राहील. कारण यामध्ये आमच्या औषधाला पण मित्र कंपनी आहे, केजलाही मित्र कंपनी आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षकांचा वाटा आहे. जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा तेव्हा विद्यार्थी, शाळा, आमचं अध्यापन, जगणं, चांगले संस्कार हीच चर्चा असते. त्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटेल, आपल्या बीड जिल्हा परिषदचे सन्माननीय, म्हणजे यापूर्वी राहिलेले सन्माननीय डेप्युटी CO धन्वंत कुमार माळी सर असतील, युवराज लद्दे सर असतील, उर्मेश साळुंके सर असतील, यांच्यासोबत नेहमी चर्चा असायची. आणि यांनाही आदर्श समोर ठेवून मी वाटचाल केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या जडणघडणीमध्ये या सगळ्यांचा वाटा आहे. हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करते. सर, असं म्हणतात की सबसे बडा गुरु और गुरु से बडा गुरु का नाम. कारण काय असतं की आपण त्या गुरुजीचं तेव्हाच नाव घेतो की जेव्हा काहीतरी त्या गुरुजींनी दिलेलं असतं. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला काहीतरी देते, मनातून देते आणि त्याचा फायदा तुम्हाला होतो, तेव्हा त्या व्यक्तीचं नाव आपण कधी विसरत नाही. आणि आज तुमच्या मुखातनं जे अगदी सरकन ही सगळी जी नावं आली, याचं कारण आहे की त्या गुरुजींनी त्यांची भूमिका निभावली. त्यांनी जी भूमिका निभावली तेच बळ तुम्हाला भेटलं. म्हणून गुरुजींनी देताना विचार करून द्यावं, चांगलं द्यावं, की जेणेकरून आपली पुढची पिढी तेच पुढच्या नेक्स्ट जनरेशनला देणार असते. नशिबवान आहात, भाग्यवान आहात. सर, एक विचारावं असं वाटतं की व्हॉट्स युअर टीचिंग मेथड
म्हणजे शिकवण्याची पद्धत काय आहे की सो दॅट्स वाय स्टुडंट्स आर स्पीकिंग वेल, रायटिंग वेल, ओके, दे आर पार्टिसिपेटेड इन ऑल ॲक्टिव्हिटीज. व्हॉट द रिझन बिहाइंड दिस? Teaching techniques are so many different techniques are there. Even in our trainings also we learn there. But actually, sir, I love my work. When I was sitting on the bench, I dreamed to come here. In my childhood, nowadays also I tell my students that why I am happy in these four walls in this class, because I love my work, and this love compel me to make my students free in the class. And though English is not their mother tongue, though English is difficult for them, I deal to students from 8th to 10th standard. They don't read, they can't write so correctly, but then also I have to deal. I have to keep my knowledge, I have to keep my degree away from me. When I stand before them, at that time I don't think that I have completed MA and MPhil, because I have to reach to the ground level where my student is there. So I have to start from ABCD also. I don't hesitate, sir. I don't hesitate, because completion of syllabus is, though it is necessary, I complete it parallel with that syllabus. I that is work differently, parallelly. Activities are so important, and I do give extra time to the students, and I make my student to feel first, not speaking. This is not ideal answer, because not speaking, not writing, not reading, okay, my student is very poor in learning, but then also I think that my student should be free in my class, not only talented students. वर्गातल्या पहिल्या बेंचवरचे विद्यार्थी फ्री असायला नकोय, लास्ट बेंचवरचा, मिडल बेंचवरचा सुद्धा माझा स्टुडंट हा झोपायला नको वर्गात. As per my information, I know about you. You are not only just a person, you are playing so many roles. Yes. Actor. Yes. Dramatist. Yes. Okay. Then friend. Yes. Okay. So many roles also. So that's why I want to ask you one more question in English. As a teacher, what are you bringing in the school? So that's why your ZP school is now a unique. Yes. Especially in Telugu. Not only in my school, in JP school, there are so many other English teachers are also there. They are working so well. Yeah. I know them. So same thing is there, sir. Teacher is not a man who is teaching only in the class. How is the content of the student? That content should be easy to the student. So he has to play so many different roles in the class. For example, suppose before also this our interview, I told you that understanding English is a very difficult task for the students. For them, we have to play different roles. For example, we have to use body language, we have to use different tones, we have to use different skills and techniques in the class. Yeah. Then only students, they think that no, this is not difficult language, this is easy language. First they will understand that language. This is the first step. And then they will start to write and read and speak and listen. These four skills, after all, it will come. But before that, they should think that, okay, English is mine. And with this teacher, I am very easy and free in the class. So I use different techniques, activities are there, games are there, singing technique also I use there, reading activities we follow in the class. So many techniques we use, and so student is very free in the class. Since 2007 to till date, Yes. there are about 14 years 14 you are years. completed. I want to ask you one more question. So which type of the methods are you used there? So that's why students are also be playing best role before you. Yes. I know, sir, when I joined the school, at that time, I realized that actually the level of the student is very low. They can't understand. So I have to start from ABCD also. From orthography, that is handwriting, we say. How to draw the letters, I have to teach in 8th class also. Because rural area is there, regularity of the student is not there. Sometimes sugar cutter students
come to our school. So many months they don't join the school. At that time, this gap I have to feel. So when they come, sometimes students directly come in 10th class. At that time, how can I teach them ABCD? So from 8 I start from writing, reading, and then up to 10th class, I make my student able to understand what is English language. And some students who are regular, they speak in 10th class, not in 8th class, but in 10th class, they speak English. Only 5-10 students speak, but other students, they are able. And with proud, I want to say that after 10th class, students are not ready to join science for 11th and 12th standard. But now they are ready. Why? Okay, they now also, yet they don't speak English, but they understand English. So they think that English is easy and I can face science, and they studied science. And this experience since 14 years I am getting. But result is coming now. When I started in 207, at that time I was also in dilemma and confusion. How can I deal with such students? But then also credit goes to our ओनर ऑफ द इन्स्टिट्यूट यशवंत विद्यालय, हां गोपाळराव पाटील. आणि ते म्हणायचे आम्हाला काही सांगायचं नाही सर, मुलाला ह्या क्षेत्रातून आलाय किंवा असा आहे, याची लेवल अशी आहे, यांची बॅकग्राऊंड असं आहे, काही सांगायचं नाही. समोर ठेवले नर्मदेतले गोटे ठेवले, आता शिकवा, आता शिकवा, गोट्यांना शिकवा, काही सांगायचं नाही. गोटे आता त्या गोट्यांना काय येणार, पण तुमचे स्टुडंट तसेच समजा, मग त्या लेवलला जा, पण त्या गोट्यांना स्टुडंट बनवा. I think that Rotary Club of Case has given our honor to right person actually. Sir, मला आणखी काही गोष्टी विचारायच्या वाटतात, कारण आपले प्रेक्षक मराठी आहेत आणि त्यांच्यापर्यंत पण आपल्या भावना पोहोचल्या पाहिजेत. की मागच्या 14 वर्षापासून एक उत्कृष्ट अध्यापन आपण करतायत, विद्यार्थ्यांना समजेल रुचेल असं आपलं अध्यापन असतं. एक विचारावंसं वाटतं की आपली मातृभाषा जी आहे ती मराठी आहे, आणि असं म्हणतात की एकाच मॅनेमध्ये 2 तलवारी बसत नाही, म्हणजे एकाच मुखातनं 2 भाषा उधळून घ्यायच्यात आपल्याला, ते ग्रामीण भागामध्ये एक फार मोठं आव्हान असतं. तर कशा प्रकारे या ठिकाणी इंग्रजी भाषेची गोडी त्यांच्यामध्ये निर्माण करतात की जेणेकरून विद्यार्थ्यांना इंग्रजी सोपी वाटते, किंवा एक वाक्य असते मला जमतंय, तर ते कसं आपण ते कसं आपण या ठिकाणी घडवून आणतो? खूप सुंदर प्रश्न आहे सर. आणि जे इंग्रजी शिकवतात ना, त्यांना हा अनुभव नक्कीच येणार आहे. कारण कसं होतं सर, विद्यार्थी भले तुम्ही ठीक आहे पहिलीपासून इंग्लिश केलेली आहे, 10वीला येईपर्यंत इंग्लिश बोलता येत नाही विद्यार्थ्याला, आणि ही समस्या सगळ्यांना आहे, मला या सगळ्यांनाच आहे, महाराष्ट्रामध्ये जाणवते. आता सगळेच काही कॉन्व्हेंट स्कूलचे विद्यार्थी असत नाही. तर आता मला सांगा, अशा विद्यार्थ्यांना शिकवत असताना, कारण त्या मुलाला फक्त वर्गात असताना सर जेवढे इंग्लिश बोलतात तेवढाच वेळ तो इंग्लिश ऐकतो. निश्चितच घरी त्याची मातृभाषा वेगळी आहे, इंग्लिश त्याला ऐकायला मिळणार नाही. तास संपला, पुस्तक बंद झालं, इंग्लिश बंद झाली. उद्याच दुसऱ्या दिवशी तासामध्ये सर जेवढे बोलणार आहेत तेवढीच इंग्लिश आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, गुड लिस्नर इज अ गुड स्पीकर. जो जास्त वेळ आणि चांगला ऐकतो ती भाषा चांगली पद्धतीने बोलतो. आणि अगदी तसंच होतं. मग वर्गामध्ये मी अतिशयोक्ती करणार नाही की 100% पोरांना येतं म्हणून, कारण सगळ्यांचं बॅकग्राऊंड वेगवेगळं आहे. काही अनियमित विद्यार्थी असतात, मग त्यांना जॉईन. आणि माझा प्रयत्न असा असतो की 4 विद्यार्थ्याला येऊन जमणार नाही. पोरांना म्हणतोय गावातले 4 लोकांची घरं 4 मजली झाली म्हणजे गावाचा विकास झाला असं नाही, सगळ्यांची घरं तशी झाली पाहिजे, मग सगळ्यांची इंग्रजी अशी झाली पाहिजे, तरच आपण म्हणू की काहीतरी सुधारणा झाली. तर लास्ट कॉर्नर, इच कॉर्नर ऑफ द क्लास आय हॅव टू रीच, त्यांच्यापर्यंत पोहोचावं. त्यावेळेस मला बऱ्याच वेळेस बॉडी लँग्वेज आणि ऍक्टिंगचा उपयोग करावा लागतो. उदाहरणार्थ मग मी तुम्हाला उदाहरण बोलता बोलता म्हटलो की विद्यार्थ्याला इंग्लिश कळत नाही, भीतीनं बसलाय तो, त्याला वाटतं की आता सर मला काय शब्द विचारतील, अवघड प्रश्न विचारणार तो, आणि छडी शिक्षा मला मिळणार आहे, आणि त्याच्यामुळे तो एका दडपणाखाली क्लासमध्ये बसलेला असतो. पण मी सर छडी वापरत नाही. नो बॅटल इन माय क्लास, स्टिक नाहीच, अजिबात नाही, पनिशमेंट अजिबात नाही. मी पोरांना फ्री सोडतो आणि म्हणतो तुम्ही चुका करा, यू आर फ्री टू मेक मिस्टेक्स, कारण त्या मिस्टेक्स मधून शिकणार आहात. आणि घाबरू नका, सगळे लेवल यू अलाउ टू देम टू मेक मिस्टेक, आणि एकाच लेवलला आहे. आणि विशेष म्हणजे कोण बघणार आहे, पहिलीपासून हे सगळे मित्र आहेत आपले, चुकलं तर चुकलं. आणि परत सर आमचे ग्रुप आहे, लीडर आहे,
आणि त्या ग्रुपमध्ये सुद्धा आम्ही विषय देतो, जसं कंटेंट येईल तसा विषय देतो आणि तसा प्रयत्न करतो आणि 10 ग्रुपमधले 2-3 ग्रुप प्रेझेंट पण करतो. मान्य आहे त्यांना शहरातल्या मुलांसारखं बोलता येणार नाही, पण जेव्हा मी एखाद्या डल स्टुडंटला, डल म्हणणार नाही सॉरी, ही इज स्लो इन लर्नर असं मी म्हणेन, तो असेल तर त्याला मी बोललो त्याला समजणार नाही, तर तेव्हा मला काय करावं लागेल? येस कम ऑन, स्टँड अप, गेट अप, कम हियर, गो टू द ऑफिस अँड ब्रिंग चॉक पीस. सर ही जस्ट looks at me, he stares at me because it means that sir mistakes are proved that our students are practicing trying to learn that language. पण ती अगोदर भीती काढणं गरजेचं आहे सर. तो इतका दडपणाखाली असतो, त्याला कळत नाही, वर्ग सगळं हसतो, त्यावेळेस मग मला म्हणतो ओके डोंट वरी, कम हियर. देन आय से okay, do you know office our headmaster sitting there. Okay then he just nods like that. Go to there and bring chalk piece. Okay, chalk piece, blackboard. Okay, blackboard, writing piece, chalk piece, white in color on the table I put it. Okay, do you understand? He doesn't speak sir, but he just nods. Okay, go sir. Actually he goes and brings chalk piece. It is the skill of teaching. Sir, विचारावंसं वाटतं की बऱ्याच वेळेला तुम्ही जेव्हा इंग्रजी कविता विद्यार्थ्यांना शिकवता, मोस्टली टाइम whenever we time come to teach only poems, okay, त्यात कवितेने एक वेगळी चाल लागलेली असते आणि ते विद्यार्थ्यांना खूप आवडतं. मला वाटतं विद्यार्थ्यांना नाही तर बऱ्याच तुमच्या शिक्षक मित्रांना एक गोष्ट माहित आहे की जाधव सर जेव्हा इंग्रजी कविता शिकवतात अगदी ऐकावंसं वाटतं. तर आज प्रेक्षकांना परत एकदा ऐकायला आवडेल की एखादी कविता या ठिकाणी आपण प्रेझेंट करावी. चालेल. भाषेला इंटरेस्टिंग करायचं असेल तर टेक्निक्स घ्याव्याच लागतात आणि त्यातल्या त्यात इंग्रजी भाषा. मला आठवतं विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी पहिलीपासून इंग्रजी सुरुवात केली आणि त्यावेळेस खूप विरोध झाला आणि मी लातूरच्या शाळेवरती, यशवंत विद्यालय या शाळेवर कार्यरत होतो. तेव्हा गॅदरिंगला पण अशा कवितांना चालू लावून तबल्यावरती, पेटीवरती भारती मॅडमनी पेटीवर त्याच कवितांना बसवलं आणि सुंदर पद्धतीनं आम्ही त्या कविता गॅदरिंगला सादर केल्या. तेव्हा शाहू कॉलेजचे प्राचार्य अनिरुद्ध जी जाधव यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं की खरंच जेव्हा विलासराव देशमुखांनी जेव्हा पहिलीपासून इंग्लिश आणली, आत्ता वाटते की सारखंच झालं. तेव्हा विक्रमजी काळे साहेब हे शिक्षक आमदार होते आणि प्रमुख पाहुणे होते, त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं होतं आणि मलाही ते आवडतं. कारण सर भाषा कोणती असू द्या, इंग्रजीच म्हणून नाही, मी गुजरातीचं प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहे आणि विद्यार्थ्याला काय अडचण येते, मलाही गुजराती शिकत असताना तिथे तीच समस्या निर्माण झालेली होती. तेव्हा मी विचार केला की आपल्याला हे क्षेत्र आहे तर टीचर ॲक्टर आहेच आहे, सिंगर पण असू शकतो. जर थोडासा इंटरेस्ट त्याच्यामध्ये टाकला, वेन वी यूज रिदम टोन्स टू द पोयम, दॅट पोयम विल बी अट्रॅक्टिव्ह to the students and slow learners will be attracted. Oh, it is something different, it is very interesting. आणि तो त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल आणि अट्रॅक्शन एकदा झालं की मुलगा तो शब्द बघायला लागतो, वाक्य बघायला लागतो. तर अशा भरपूर कविता आहेत. आपण पण ट्रेनिंगमध्ये पाहिलेलं होतं. 8वीची चालू सिलेबस मधली एक कविता आहे हेरी बेन यांची, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स दॅट आय नो. सुंदर अशी. आता हा सर, मी माझ्या शिक्षक बांधवांनाही म्हणेन, चाल लावणं हे तितकंसं सोपं नाही. मलाही सगळ्या कवितांना चाल लावता येत नाही. कवितेतला जो अर्थ आहे, भाव आहे, त्या भावानुसार त्या गाण्याची चाल सुद्धा असली पाहिजे, तरच ती कविता उतरते. उदाहरणार्थ पहा, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, they do not harm, they simply grow and spread a shade for sleepy cows and gather birds among their boughs. Trees are the kindest things I know, they do not harm, they simply grow. One more stanza. And when a moon floats on the sky, they hum a drowsy lullaby of sleepy children long ago. Trees are the kindest things I know, trees are the kindest things I know, they do not harm, they
सिंपली ग्रो मारू दिलपन केटलूं पागल छे ये प्रेम तने बहु कर तू रे. या गाण्याचा भाव या हिंदी चित्रपटातल्या गाण्याशी त्या गोडव्यात जर कविता शिकवली तर विद्यार्थ्यांना शिक्षक तर भावेलच, भाषाही भावेल, भाषा भावेल. आणि जो भाव आहे त्या कवितेचा, Yes. की झाड वृक्ष Yes. आपले मित्र आहेत, त्यांना वाटेल की येस दे आर माय फ्रेंड्स. हा, ओके. याच्या बाबतीत मला एक अनुभव शेअर करा असं वाटेल सर. म्हणजे परत आम्ही ही कविता वाचन 2-4 दिवस चालवतो, वर्ड बाय वर्ड आम्ही रिडिंग घेतो, पुन्हा काव्य वाचन घेतो आणि मग सिंगिंग सुरू करतो दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि सगळा वर्ग क्लास गायन करतो. याचा आता याच्यामध्ये कितपत मुलांना पोहोचली हे आपल्याला कसं कळेल? सर एक विद्यार्थी आहे, तांड्यावरचा विद्यार्थी आहे, राठोड नावाचा विद्यार्थी. सर लवरीच्या बाजारामध्ये जेव्हा मी भाज्या विकत घ्यायला गेलो तेव्हा तो खूप वर्षानंतर भेटला आणि म्हटला, सर नमस्ते. मला त्याचा चेहरा ओळखीचा वाटला. म्हणलं राठोड का? हो सर मी राठोडच. तर तो बसला सर, आम्ही दुकानात बसलेलो होतो आणि तो म्हणाला, सर तुम्ही खूप छान आम्हाला शिकवायचा आणि मला ती कविता आजही आठवते. मी म्हणलं कोणती रे? तो म्हणाला, सर द फाउंटेन ही कविता. आता तो त्यावेळेला ऍक्टिव्ह नव्हता सर वर्गामध्ये. मला हेच सांगायचंय, फास्ट लर्नर हे तर प्रेझेंट करतातच, आपण त्यांची वाहवा करतातच, पण स्लो लर्नर अशा टेक्निक्समुळं या भाषेकडे अट्रॅक्ट होता आणि ती भाषा त्यांच्यात उतरते. सर त्यानं कधीच वर्गात प्रेझेंट केली नाही ती कविता. मग मलाही आश्चर्य वाटलं, राठोड कधी वर्गात बोलायचं नाही, वाचायचं नाही. मी म्हणलं तुला पाठ आहे? हो सर. मी म्हणलं काहीतरीच म्हणतोस म्हणून दाखव. सर ऍक्च्युअल ती कविता त्यानं त्या दुकानात बसून पूर्ण गाऊन दाखवली सर. म्हणजे एक आहे सर की हे तेव्हाच होतं जेव्हा आपली टीचिंग जिंकलेली असते. येस. ॲज अ टीचर आपण आपली भूमिका चांगली निभावलेली असते. येस. हे की नाही? म्हणजे मला वाटतं की शिक्षक म्हणून जगा पहिल्यांदा, आणि जेव्हा शिक्षक म्हणून तुम्ही जगाल तेव्हाच विद्यार्थी जगतील. कारण वाचाल तर वाचाल हे जर सत्य असेल तर शिक्षक म्हणून जगा तर विद्यार्थी जगतील, आणि विद्यार्थी जगतील तर राष्ट्र जगेल. आणि राष्ट्र जगवायचं असेल तर शिक्षकांना आपली भूमिका विसरून चालणार नाही. प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका लक्षात ठेवली पाहिजे. होतं काय की आपण इतरांच्या भूमिकेकडे लक्ष देतो आणि आपली भूमिका राहून जाते. मला वाटतं की जाधव गुरुजी तुम्ही तुमची भूमिका नेहमीच लक्षात ठेवली, नुसती लक्षात नाही. इट इज द बेस्ट. सर इंग्रजी विषय शिकत असताना एक सर्कल असतं. देर इज वन सर्कल अराउंड द इंग्लिश लँग्वेज, आणि त्याचे गार्ड्स आहेत रीडिंग, रायटिंग, ग्रामर, हे की नाही, ॲक्टिव्हिटी, स्पीकिंग. आणि हे सगळे सर्कल आपल्याला बाजूला काढायचे आणि त्याला समजून सांगायचे, तेव्हाच कुठं विद्यार्थ्यांना तुमचं शिकवलेलं समजेल. मला वाटतं तुम्ही हे सगळं करता, तर कशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांकडनं करून घेता की जेणेकरून तुमची टीचिंग अधिक विद्यार्थ्यांना समजेल? येस सर. याच्यासाठी आपल्याला बियॉन्ड द टेक्स्ट जावं लागेल. कारण लिसनिंग, रिडिंग, रायटिंग, स्पीकिंग हे स्किल डेव्हलप करायचे असतील. आता त्याला स्टेजेस आहेत. प्रायमरी आहे, अप्पर प्रायमरी आहे, सेकंडरी आहे. पण आपण एखादा स्लो लर्नर आहे आणि सेकंडरीला आलेला आहे तर आपण असं म्हणू शकणार नाही की यानं प्रायमरीला कम्प्लीट केलं नाही हे स्किल. तर ते आम्हाला डेव्हलप करावंच लागतं, या सर्कलला तोडावंच लागतं. जसं तुम्ही म्हणतात की एका मॅनमध्ये 2 तलवारी बसू शकणार नाही. तो मराठी माध्यमातून आलेला आहे. तर मी मुलांना एकच सांगतो, बघा तुम्ही जेव्हा पहिलीला ऍडमिशन घेतलं तेव्हा तुम्ही काय मराठी शिकलात का हो? त्यावेळेस तेव्हा तुम्हाला बोलता येत होती का? मुलं म्हणतात हो. तेव्हा तुम्हाला तुमच्या भावना त्या भाषेतून व्यक्त करता येतात का? हो. त्यावेळेस कोणी शिकवलं नाही, त्यावेळेस तुम्हाला बोलायला मात्र इंग्लिशलाच शिकवावं लागतं. ए फॉर ऍपल पासून. तुम्ही मराठी भाषा शिकली लिहायला आणि वाचायला पहिलीमध्ये, पण बोलायला तुम्ही शिकली अगोदरच 5 वर्षाखाली. म्हणजे तुम्ही काय केलं? एक मी खूप छान उदाहरण देत असतो सर. उदाहरणार्थ मुलांना म्हणतो आता भाषा मला लिसनिंग, रिडिंग, स्पीकिंगकडे आणायचंय. आता बघा तुम्ही छोटं बाळ असते, बाळ जन्माला येतो तेव्हा सगळ्यांकडे बघतो, त्याला काहीही माहिती नसतं. हे कोण आहेत? आई बाबा. ही एक व्यक्ती येते, सगळेजण ह्याला बाबा 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 म्हणतात. ते लक्षात ठेवतात पिक्चर आहे, ही अशी व्यक्ती, एवढ्या हाईटची, अशी डोळे, त्यांचा आवाज असा आहे, आणि सगळे आले की तुझे बाबा आले, तुझे बाबा आले. त्याच्या माइंडमध्ये एक कन्सेप्ट, चित्र, पिक्चर तयार होतं. दिस पर्सन इज बाबा, आणि ही स्टार्ट्स टू कॉल बाबा. तसंच एखादा डॉग आहे तर त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं की कुणी आलं, घरातले 10 नाही 100 लोक असू दे, कुणी भेटलेलं शेजारचं पाजारचं, कुतू आलं, डॉग आलं, बघ भाऊ आलं, हे सांगतात. तर त्याच्या डोक्यामध्ये एक कन्सेप्ट अशी तयार होते सर की ही जी प्रतिकृती आहे, हा जो ॲनिमल आहे तो डॉग आहे,
अगदी त्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही ती भाषा तितके वेळ तेवढ्या लोकांकडून ऐकली आहे. तर मी टेक्निक असं यूज करतो सर, मग मुलांना इंग्लिश जास्त ऐकवलं. आता शिक्षकाकडून ऐकणं किती होणार आहे, त्यासाठी आम्ही आता ह्या गेल्या कोरोनामध्ये काय करायला लागलो की इंग्लिश सबटायटल हे यूट्यूबवरती, आता मुलांकडे जवळपास 70-80% मुलांकडे मोबाईल झालेले आहेत. तर दररोज एक आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती क्रेज आहे जगामध्ये फिल्म इंडस्ट्रीची, क्रिकेटची, सोशल इंडस्ट्रीयल फील्ड असेल, अशामध्ये जे आयकॉन राहिलेले आहेत, आयडियल पर्सन राहिलेले आहेत, सक्सेसफुल पर्सन राहिलेले आहेत, त्यांचे सर इंटरव्ह्यूज आहेत. आज तुम्ही जशी इंटरव्ह्यू घेत आहात अगदी त्याच पद्धतीनं इंग्लिशमध्ये त्यांनी स्पीकिंग केलेलं आहे. हाऊ अमिताभ बच्चन स्पीक्स इंग्लिश. फॉर एक्झाम्पल, सलमान खान इज नॉट ओनली फेमस फॉर बॉडी, he can speak English. Shah Rukh Khan speaks very well, fluently English. When we listen English by Hrithik Roshan, sir, very fluently and fast he speaks. So that attraction, आम्ही दररोज एक व्हिडिओ टाकतो आणि मुलांना म्हणतो बियॉन्ड द टेक्स्ट जा, इथे वर्गातच ऐकू नका, तुम्ही घरामध्ये पण ऐका इंग्लिश आणि मग तुम्ही व्हिडिओ चालू करा, बघा ही व्यक्ती कशी बोलतात. सर, आश्चर्याची गोष्ट नाही ही, पण मुलं नंतर दुसरे इंग्लिश सबटायटल्सचे दुसरे आयकॉन्स बघायला लागले, ते ग्रुपवर टाकायला लागले, जेणेकरून त्यांचं लिसनिंग जे टायमिंग आहे इंग्लिशचा वाढायला लागला. रायटिंगसाठी तर आम्ही ऑर्थोग्राफीची प्रॅक्टिस करतो. वर्ड कार्ड ऍक्टिव्हिटी म्हणून आहे सर. शब्दांची भीती मुलांमध्ये असते, तर गळ्यामध्ये एक वर्ड कार्ड असतं सर. एक शब्द दररोज असतो, त्या शब्दाचा अर्थ दिलेला असतो, तो शब्द दिवसभर भोकायचा, आपल्या ग्रुपमधल्या मेंबरला सांगायचा आणि आजचा शब्द वर्गातल्या भिंतीवर लावायचा. आजही आला तर आमच्या वर्गामध्ये भिंती इंग्रजी शब्दानं भरलेल्या आहेत आणि त्याला आम्ही शब्द श्रीमंत ऍक्टिव्हिटी म्हणतो. म्हणजे शब्द पाठ झाले की मुलांना इंग्लिश ऑलरेडी टीचर बोलत असताना शब्दांचा अर्थ अंदाज गेस करतो आणि तो शिकून जातो, त्याची भीती कमी व्हायला लागते. इट मीन्स डोंट वरी अबाउट द मिस्टेक्स. Whatever be you wanna listen in English, so listen it first. Do error and learn. Definitely. सर, आत्ताच्या या पूर्ण मुलाखतीमध्ये आतापर्यंत मी तुमचं आजवरचं करिअर, शिकवण्याची पद्धत हे सगळं अगदी ऐकलं आहे. एक प्रश्न विचारावा असं वाटतो की औसा हे जे ऐतिहासिक शहर आहे, की जे शहर तुमचं आहे, तुमची जन्मभूमी आहे आणि अशा या शहरामध्ये तुमचं बालपण गेलं आहे, तर काय सांगाल नेमकं की कशा प्रकारे या शहराच्या आठवणी आहेत? हा, खूप छान सुंदर आठवणी आहेत सर. औसा तालुका जसं लातूर तालुक्याच्या अगोदरचा तालुका आहे, जुना तालुका आहे. पूर्वी उस्मानाबादमध्ये होता, पुन्हा नंतर लातूरमध्ये आला. औसा तालुक्यामध्ये 5 किलोमीटर दूर याकतपूर, पूर्वी त्याला बरोडा असं म्हटलं जायचं, तिथे आमचं मूळ गाव आहे. वडिलांना धरून 5 चुलते आहेत. आमचं कुटुंब खूप मोठं आहे. मूळ गाव औसा, शेती घर तिकडेच आहे, पण शिक्षणासाठी आम्ही औशामध्ये आलो आणि गेली 40 वर्ष आता औशामध्ये राहतो आहोत. प्राथमिक शिक्षण माझं मुक्तेश्वर विद्यालय, जिथं मी माझ्या मुख्याध्यापकांचा उल्लेख केला, जळकोटे सर, अशा शाळेमध्ये, आदर्श शाळेमध्ये झालेला आहे, जिथं खूप शिस्त चालायची. त्या काळात सुद्धा 40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय सर, की पालक जरी शाळेमध्ये आले तरी पण सरांच्या ऑफिसमध्ये जायचं म्हटलं तर अगोदर कानावरचे केस पाहायचे, वाढलेले नाहीत का, आणि वरचं बटन लावून, एवढी शिस्त असायची. आमचे सगळे शिक्षक सुद्धा वेळेला इतकं महत्त्व द्यायचे आणि मेहनतीला, अभ्यासाला, प्रयत्नाला इतके महत्त्व द्यायचे. अशा वातावरणातून आम्ही घडलेलो आहोत आणि हा वाटत त्यांचाच आहे. मी म्हणेन कॉपी मुक्त अशी शाळा होती सर. मुरगे सर आमचे वर्गातून असं फिरायच्या परीक्षेला 2 मिनिटाला टर्न व्हायचे, मान सुद्धा अशी तशी करू द्यायची नाही. अशा वातावरणातून आम्ही घडलेलो आहोत. प्राथमिक शिक्षण तिथे झालं, माध्यमिक शिक्षण सुद्धा परत त्याच सेकंडरी स्कूलमध्ये झालेलं आहे. 11वी-12वी माझं ज्युनियर कॉलेज दयानंद कॉलेज लातूर येथे झालेलं आहे. नंतर BA. मला इंग्रजी भाषा आवडायची, इंग्रजीच नाही मला सगळ्याच भाषा आवडतात, पण त्यावेळेस इंग्रजीची क्रेज होती, आताही आहे. त्यामुळं मी त्या भाषेकडे आकर्षित झालो आणि आमच्या मामाच्या प्रेरणेमुळं इंग्रजी भाषेला महत्त्व आहे आणि तू BA इंग्लिश कर असं ते म्हणाले. आणि मला तर स्टेज पाहिजेच होतं विद्यार्थ्यांसमोरचं. आणि मी आझाद कॉलेज, ज्या कॉलेजनं खरंच सर, त्या कॉलेजमधल्या इंग्रजीच्या सरांनी, त्यांच्या नावांचा उल्लेख मी परत एकदा करतो, निसार सय्यद सर, जे माझे आयडियल टीचर आहेत, गोल्ड मेडल आहेत इंग्लिशमध्ये विद्यापीठातले. मनसूर अली इनामदार सर, महाराष्ट्रात प्रथम आलेले सर आहेत, गोल्ड मेडल आहेत MA इंग्लिशमध्ये, फर्ग्युसन कॉलेजला शिकलेले. आणि कमलताई ठकार या प्राचार्य होत्या, इंग्लिशच्याच होत्या. त्यांच्या तासाला आम्ही भांडण करून तास घ्यायला लावायचो.
की एका दुसऱ्या वर्ल्डमध्ये त्यांची इंग्लिश ऐकल्यानंतर दुसऱ्या वर्ल्डमध्ये गेलेत की काय असं वाटायचं. म्हणजे असे टीचर्स आमच्या नशिबानं आमच्या वाट्याला आले आणि अशा सरांकडून आम्ही घडत गेलो. त्यानंतर B.Ed लातूरला झालं, अभिनव कॉलेज. आणि आमचे प्राचार्य बाबासाहेब गोरे यांच्याही नावाचा उल्लेख मला करावा लागेल. ते मला नेहमी सांगायचे, सर तुम्ही इथे B.Ed कॉलेजमध्ये, आम्ही खूप ऍक्टिव्ह होतो सगळेच विद्यार्थी, ते म्हणायचे तुम्ही इथे ऍक्टिव्ह असून चालणार नाही, तुमची हुशारी इथे चालणार नाही, इथे तुमचं स्वागतच आहे त्या हुशारीबद्दल, ऍक्टिव्हपणाबद्दल, पण जेव्हा तुम्ही शिक्षक व्हाल तेव्हा तुमच्या या हुशारीचा, ऍक्टिव्हपणाचा विद्यार्थ्याला जर फायदा होत असेल तर आमचं यश आहे या कॉलेजचं. म्हणजे असे संस्कार त्यांनी घालून दिलेले. आणि खरंच सर पिळून काढायचे अक्षरशः आम्हाला त्या सगळ्या टेक्निक्समधून, पाठांमधून परत परत रिपिटेशन करायला लावायचे आणि घडवायचे. तसा स्टाफ पण होता. MA इंग्लिश उदगीर कॉलेजला, उदयगिरी कॉलेज आणि परत दयानंद कॉलेजला झालं. आणि त्यानंतर औसा शहरानं मला खूप काही दिलेलं आहे सर. मी जरी इथे 2007 पासून करत असेल तरीही गेली 2004 ते 2007 मी ट्युशन क्लासेस, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस लातूरमध्ये, आणि त्याच ट्युशन क्लासेसने फुलमाळी सरांनी उभा केलेल्या क्लासमध्ये त्यांनी मला स्टेज दिलं आणि आग्रहाने शिवशंकर तू घेतलं पाहिजे. मला आजही त्यांचे शब्द आठवतात. आणि मी कसं घ्यावं, कारण मला तसा अनुभव नव्हता आणि माझं कॉलेज पण चालू होतं सेकंड इयर, तरीही सरांनी घेतलं. तेव्हा मी एकच म्हटलं, सर आता पोरांना आग्रह करू नका, त्यांना आवडत असेल तरच बसू द्या. मग पहिल्या दिवशी सगळ्यांना कंपल्सरी बसायला लावलं. गणिताचा क्लास संपला की मग आम्ही म्हटलं ठीक आहे, आता ज्यांना बसायचं त्यांनी बसाने जा. सुरुवातीला 6 ते 7 पोरं बसली सर, आणि नंतर एक आठवड्यामध्ये 30च्या 30 पोरं क्लासला जॉईन झाले. आणि त्या ट्युशनच्यामुळे मेहनत करण्याची सवय लागली. आणि यशवंत विद्यालयाला आम्हाला गोपाळराव पाटील, अनिरुद्ध जाधव सर असतील, नारायणराव पाटील सर असतील आणि तिथला स्टाफ मेहनती असेल, या वाटचालीमुळे आम्ही घडलो आणि ते संस्कार, ती सवय घेऊन इथल्या जिल्हा परिषदेला जॉईन झालेलो. म्हणजे एक्स्ट्रा तास घेणं, शिकवणं, पोरांसोबत वेळ घालवणं. तर ह्या सगळ्या सुंदर आठवणी तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून औषधातील लातूरमधल्या उभ्या राहिल्या. तर अशी एक वाटचाल राहिली. सर, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आपण लहानाचे मोठे झालो, कारण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये अनेक गोष्टी एकत्र मिळतात. हो, त्या टप्प्याटप्प्याने मिळत नाही. जे आहे ते एकत्र मिळतं. अगदी खाण्यापासून संस्कारापर्यंत प्रामाणिकपणा असे सगळं अगदी सगळ्यांना सारखं भेटायला असतं. आणि तीच ओळख त्या कुटुंबाची त्या शहरामध्ये गावात झालेली असते की जाधव कुटुंब म्हणजे चांगलं कुटुंब, एकत्र कुटुंब, प्रामाणिक कुटुंब आहे की नाही. कारण नक्की ओळख तुमच्या कुटुंबाची आहे. तर काय सांगाल नेमकं की या एकत्र कुटुंब पद्धतीने तुमचे काका असतील, काकू असेल, आजोबा, आजी, ही सगळी किंवा चुलत भावंड या सर्वांनी अनेक गोष्टी दिल्या, काय काय दिलं त्या विचार असं वाटतं. भूतकाळातल्या आठवणी जागी होतात अशा आणि प्रकारे. ज्या गोष्टींचा उपयोग आज होतं सर, होतं. कारण या एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे सर इतरांवर प्रेम करणं, सगळ्यांसोबत ऍडजस्ट करणं आणि देत जाणं हे आमच्या जाधव फॅमिलीमधून आम्ही शिकलेलो आहोत. कारण मला आठवतं सर, वडिलांना धरून म्हणजे दुसरे 5 चुलते आणि वडील असे 6 भावंड, आजी आजोबा, आणि या सगळ्यांचा पुन्हा कुटुंबाचा विस्तार हे एकत्रित राहिलेले आहे 40-45 वर्ष सर. त्यामुळं आम्ही सगळे भावंड, आम्ही दोघं भाऊ बहीण आणि चुलत भाऊ चुलत बहिणी एकत्रित राहायचो सर. औषधाला शिक्षणासाठी या सगळ्यांची लेकरं ठेवलेली असायची एका घरामध्ये. 18 ते 22 भाऊ बहीण एका मोठ्या रूम मध्ये आम्ही राहायचो. आमचे एक मोठे काका जे माझ्यासाठी आदर्श आहेत, जे मला नेहमी प्रोत्साहन द्यायचे आणि माझ्याकडे अपेक्षा न पाहिजे, ते स्वतः शिक्षक आहेत, केंद्रप्रमुख म्हणून आता रिटायर झालेले आहेत. लहान काका संस्थेमध्येच त्यांनी सेवा दिलेली आहे, माध्यमिक शाळेमध्येच. आमचे वडील महसूल खात्यामध्ये सेवेमध्ये होते. माझे चुलत बंधू महादेव जाधव हे पण मुख्याध्यापक आहेत. 2 चुलत बंधू हे पण एक जिल्हा परिषदेला संस्थेला, आणि माझा स्वतःचा सख्खा भाऊ आता स्वतः ते प्राचार्य आहेत, जळकोटच्या कॉलेजवरती प्राचार्य आहे. बहीण पण D.Ed कंप्लीट केलेली आहे. शैक्षणिक वातावरण आहे आणि एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये हे आम्ही एकमेकांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने, सपोर्टने, चर्चेने घडत गेलेलो आहोत. सर आजही सांगेल, आता एक 20 वर्ष झालं आम्ही थोडेसे विभक्त झालो, ते फक्त कामामुळे आणि प्रत्येकाच्या जबाबदारीमुळे, पण मनाने एकमेकांशी आजही जुळलेलो आहोत. सर गावामध्ये बघण्याची एक दृष्टी वेगळी आहे आमच्या कुटुंबाकडे. आज जर बघितलं तर एक मोठा वाडा आहे सर, जवळपास 20-25 खोल्या आहेत.
आणि मध्ये खूप मोठा असा स्पेस आहे. त्या वाड्यामध्ये घरातली सोडून बाहेरची दररोज 15 माणसं घरी जेवायची. खूप मोठा व्यवसाय आहे. शेती करतात, नोकऱ्या करतात. मात्र सगळेजण काही अडचण आली की चर्चा मात्र नक्कीच करून सोडतात. मेन रोल आमचे मोठे काका आणि आमचे वडील निभावतात. आणि आजही चुलत बंधू वडिलांकडे येतात, वडील मोठ्या काकांकडे जातात, सगळे चुलते एकत्रित राहतात. मग आरोग्याची समस्या असो, आर्थिक समस्या असो, कौटुंबिक समस्या असो किंवा शेतीची समस्या असो, कुठलीही कायदेशीर असो, 6ही भाऊ आजही एक विचाराने चालतात. हाच वारसा आमच्या सगळ्या पुढच्या बंधूंनी बहिणींनी घेतलेला आहे. मला खूप छान वाटतं या कुटुंबामध्ये मी जन्मलो आणि एक आनंदाची गोष्ट वाटते की या कुटुंबातून बरेच काही शिकायला मिळालेलं आहे. म्हणून एक चांगल्या दृष्टीने आमच्या कुटुंबाकडे बघितलं जातं. एकत्र कुटुंब, एकत्र माणसं, एकत्र चांगले विचार हे एकमेकाला तारतात, ते मारत नाही. म्हणून ही कुटुंब आवश्यक वाटते. सर परत अगदी आपल्या मुद्द्यावर यायचं आहे. सर विचारावंसं वाटतं की अनेक प्रश्न विचारले आणि त्यांचे उत्तर आपण समर्पणपणे दिलेले आहेत. विचारावंसं वाटतं की जेव्हा एखादा पुरस्कार मिळतो तर तो पुरस्कार हा फक्त त्या व्यक्तीपुरता नसतो, तर त्या पुरस्काराने जबाबदारी वाढते, काम करण्याचं आणखी एक बळ आलेलं असतं आणि विद्यार्थ्यांसमोर आपण अधिक चांगल्या पद्धतीने वावरण्याचा प्रयत्न करतो. तर काय सांगाल नेमकं की कशा प्रकारे पुढील वाटचाल, पुढील जबाबदारी असेल आणि याहीपेक्षा अधिक उत्कृष्ट काम कसं असेल? नक्कीच सर. पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल रोटरी क्लब ऑफ केज यांचे मनस्वी आभार आहे. आता या पुरस्काराकडे पाहत असताना मी सर जरा या दृष्टीनं पाहतो की पुरस्कार म्हणजे एक आपला सन्मान आहे, आदर आहे, हे नक्कीच आहे. पण त्यापेक्षा सुद्धा मला एक मोठी जबाबदारी वाटते. कारण या पुरस्काराने बळ मिळालेलं आहे, प्रेरणा मिळालेली आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे. आणि नक्कीच कारण कसं आहे, शिक्षकाचं जीवन एक अशा पद्धतीचं जीवन आहे की तो स्टेजवर नसतो. लहान मुलांचं वर्ल्ड आहे, किशोरवयीन मुलं आहेत, वर्ल्ड ऑफ इनोसन्स मी याला म्हणतो. आणि त्याच्याशीच फेस यांना करावं लागतं. पब्लिक फेस जॉब नाहीये, मुलांशी संपर्क येतो. म्हणून असं कधी कॅमेऱ्यासमोर बसणं वगैरे असा प्रसंग येत नाही आणि पब्लिसिटी मिळत नाही. पण रोटरी क्लब ऑफ केज तुमच्यासारखे न्यूज चॅनल अशा पुरस्काराने सन्मानित झालेल्या लोकांना वेचून काढून त्यांना प्रकाशित करतात. मेरे ख्याल से मेरा रोल अच्छा है तो कॅमेरा बार बार आहे. जरूर सर, जरूर. तर मी या पुरस्काराकडे याच पद्धतीनं बघेन की खरंच येणाऱ्या भविष्यामध्ये मला ही जबाबदारी खूप प्रामाणिकपणे राबवावी लागेल, करावी लागेल. आणि मी कटिबद्ध आहे सर विद्यार्थ्यांशी. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ आशा शिवशंकर जाधव. ताई आत्ताच नुकते तुमचे मिस्टर जाधव सर यांना रोटरी क्लब ऑफ केजने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे, हे नाही? हो. राष्ट्राचे शिल्पकार, नेशन बिल्डर हा अवॉर्ड दिलेला आहे. तर एक पुरस्काराच्या अनुषंगाने विचारावंसं वाटतं की एक पत्नी म्हणून पतीबद्दल काय भावना नेमकी? कारण जेव्हा पुरस्कार मिळतो तेव्हा कौतुक होतं आणि ते कौतुक फक्त एकट्याचं नसतं, तर ते कुटुंबाचं असतं. तर काय वाटतं, काय सांगाल? ह्यांची पत्नी म्हणजे अभिमानास्पदच गोष्ट आहे. आणि ह्यांना जो पुरस्कार भेटला आहे आदर्श शिक्षक पुरस्कार, ह्याच्या सोबतच एक शब्द जोडलेला गेलेला आहे, नॅशनल बिल्डर, राष्ट्र निर्माते. मला वाटतं तो योग्य सूट करतो त्यांना. कारण राष्ट्र निर्मिती किंवा हे शहरातून होत नसते, तर पहिली खेड्यातून होत असते. आणि हे अशा ठिकाणी आहेत की जो ग्रामीण भाग, ग्रामीण भाग आहे. आणि अशा ग्रामीण भागातल्या मुला मुलींना इंग्लिश विषयाची खूप भीती निर्माण आहे आधीच. आणि हे इंग्लिशचे असल्यामुळं ह्या मुला मुलींना ते भीती घालवणं, इंग्लिश पोयम रिदम करून सांगणं, जे हे करतात ते माझे पती. आणि ह्यांची पत्नी होणं हे गौरवास्पद आणि गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, ही सांगू इच्छिते. Boats are lovely, dark and deep. Boats are lovely, dark and deep. But miles to go before I sleep. मला वाटतं की आपली भूमिका चांगली असेल तर त्या भूमिकेचं कौतुक होतं, त्या भूमिकेला न्याय मिळतो
आणि तुम्ही जी भूमिका निभावत आहात, कारण विद्यार्थी नेहमी स्वप्नाळू असतो आणि त्याला स्वप्न दाखवायचे असतात. ती स्वप्न सत्यामध्ये कशी उतरतील यासाठी प्रयत्न करायचे असतात, कारण प्रत्येकाला जगण्याचा अधिकार असेल तर स्वप्नसुद्धा साकार झाली पाहिजे आणि ती साकार करण्याची भूमिका या ठिकाणी आपण करत आहात. जाधव सर, या ठिकाणी एवढं सांगेल की तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो आणि तुमच्या या अध्यापनातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत राहो यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा येवता, तालुका केज येथील इंग्रजी विषयाचे उत्कृष्ट शिक्षक शिवशंकर बब्रुवान जाधव सर यांची मुलाखत आवडली असेल, परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.